रात्रीच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी काय भाजी करावी जर तुम्हाला सुचत नसेल तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करा. झणझणीत आणि टेस्टी अशी ही भाजी आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे शेव. तर या पद्धतीने अशी जाडी जी शेव मिळते ती मी घेतलेली आहे. साधारण 1 वाटी इतकी शेव घेतली. आता सोबतच आपल्याला लागणार आहेत इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो घेतलात आणि 2 मिरच्या ज्या उभ्या चिरून घेतलेल्या आहे. आता लगेच याला आपण फोडणी करून घेऊया. तर मी ते साधी सिंपल अशी फोडणी करत आहे. तुम्हाला हवं तर वाटणाची देखील मी रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल, पण आज झटपट होणारी अशी भाजी करणार आहे. त्यामुळे तेल गरम झालं की मोहरी आणि हिंगाची फोडणी करून घेतली. जशी मोहरी तडतडली की यामध्ये मी 2 मीडियम आकाराचे कांदे जे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते आणि सोबतच मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या चिरून त्या घालून घेते. आता कांदा जो आहे तो बऱ्यापैकी परतवून झाला की यामध्ये 1 चमचा इतके मी आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे. आलं लसूण पेस्ट नेहमी कांदा परतून झाल्याच्या नंतरच घालायची, म्हणजे ती करपत नाही. तर आता 2 मिनटं छान ते परतवून झालं की यामध्ये टोमॅटो जे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेतलेले आहेत. तुम्हाला अशा टोमॅटोच्या फोडी जर आवडत नसतील तर टोमॅटोची प्युरीही यामध्ये घालून घेऊ शकता. 2 मिनटं छान असे परतवून घ्यायचे. आता यामध्ये काही बेसिकचे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजाने किंवा आवडीनुसार मसाले यामध्ये घालून घ्यायचे आहेत. हळद घालून घेतली, चवीनुसार मीठ घालून घेतलं. तिखट थोडंसं जास्त घालायचं म्हणजे ठसकेबाज अशी भाजी होते. मीडियम गॅसवर आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला परतवून घ्यायचा म्हणजे ठसका उडणार नाही. आता बऱ्यापैकी परतवून झाला की यामध्ये आवडीनुसार पाणी घालून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचे. मी साधारण 1 ग्लास पाणी घातलंय आणि छान अशी उकळी काढून घेतलेली आहे. तर आता ही भाजी मी लगेच सर्व करणार आहे, त्यामुळे मी शेव लगेच घालून घेते. तुम्ही जर लगेच सर्व करणार नसाल तर जेव्हा सर्व करताल तेव्हा शेव घालून घ्यायची. आता सर्वात शेवटी यामध्ये मी काय करणार आहे, अर्धा चमचा इतका गरम मसाला घालून घेणार आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्यायचे आहेत. तर मस्त इथे आपली भाजी झालेली आहे. आता गॅस बंद करून घेणार आहे. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची. गरमागरम इथे मी भाजी जी आहे ती चपातीसोबत सर्व केलेली आहे. आवडत असेल तर पाव किंवा भाकरी कशासोबतही खाल्ली तरी भन्नाट अशी लागते. तर मस्त साधी सिंपल आणि ठसकेबाज इथे आपली शेवची भाजी तयार झालेली आहे.